महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। खटाव तालुक्यातील वडूज येथील एसटी बस आगारात असलेल्या श्री दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे श्री दत्त जयंती निमित्त वडूज एसटी आगाराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तर आगाराच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। यामध्ये मूर्ती अभिषेक, जन्मोत्सव, पाळणा, गीत, हरिभक्त पारायण, विजय महाराज लोणीकर यांचे कीर्तन, पुष्पवृष्टी, महाप्रसाद आदी विविध कार्यक्रम भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडले। मात्र या आगाराच्या इतिहासात प्रथमच आगार प्रमुख बिस्मिल्ला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात मराठा आरक्षण उपोषणकर्ते विजय शिंदे, युवा नेते मोहन देशमुख, अंकुश दबडे, ईश्वर जाधव, संतोष पाटील यांच्यासह गोरेगाव निमसोडचे ग्रामस्थ व मराठा समाज बांधवांनी चक्क बस स्थानक ते एसटी डेपो पर्यंत एसटी मधून येत रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग घेतला। स्वतः आगार प्रमुख सय्यद व कर्मचाऱ्यांनीही यावेळी रक्तदान केलं। सुमारे 100हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे। देशात सर्वश्रेष्ठ दान हे रक्तदान असून देशसेवेत सहकार्य करणाऱ्या अशा शिबिरांचं विविध ठिकाणी आयोजन व्हावं असं मत दत्त हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर BJ काटकर यांनी यावेळी व्यक्त केलं। कार्यक्रमास माजी सभापती संदीप मांडवे, माजी सरपंच बनसोडे काका, अक्षय ब्लड सेंटर सातारा आदींसह परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती। दरम्यान एसटी आगार यांच्या वतीने प्रथमच हा रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आल्याने आगार प्रमुख व कर्मचाऱ्यांचं सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे। आज या ठिकाणी वडूज एसटी डेपोमध्ये दत्त जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। आम्हाला आपले नामदेव पवार, आमचे मित्र, आमचे गावले राजेंद्र पाटोळे असतील, तानाजी पाटोळे असतील किंवा सय्यद मॅडम यांनी एक विनंती केली होती उपोषणाच्या ठिकाणी येऊन की रक्तदान शिबिर आहे, तर रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आपण सर्व मराठा समाजातील लोकांनी सहकार्य करावं। मग आमचे आपले डबडे मामा असतील, आमचे शहाजी गोडसे असतील, आमचे सगळ्यांची बैठक झाली आणि ज्या पद्धतीनं आज 63वा दिवस आहे आमचा ठिय्या आंदोलनाचा। यामध्ये आज गोरेगाव निमसोड आहे। तर सगळ्यांचं आमचं ठरलं की आपण जाऊन रक्तदान करायचं। कुठलाही प्रसंग असो त्या ठिकाणी आमचा मराठा समाज कधीही पाठीमागं नसतो। कुणाला मदत करण्याचं असू द्या, कुणाला सहकार्य करण्याची भावना असू द्या, प्रशासकीय काम असू द्या किंवा कुठली चळवळ असू द्या, त्यामध्ये आमचा समाज कुठेही पाठीमागं नसतो। मग रक्तदानात तरी कसा मागं राहील, म्हणून आज आम्ही जवळजवळ 15 ते 20 जणांनी इथं एकत्र येऊन रक्तदान करायचं ठरवलं। त्याचं कारण बी असं आहे की आम्ही बी एसटी डेपोमध्ये येताना कुठलाही प्रसंग असला तर आमच्या मित्रांना किंवा डेपो मॅनेजरला फोन केला की बाबा एसटी आत्ता ह्या ठिकाणी गेली नाही, त्या ठिकाणी गेली नाही, तर तात्काळ त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी एसटी सोडली जाते। आम्हाला सहकार्य केलं जातं, आमच्या विद्यार्थ्यांना सहकार्य केलं जातं। त्यामुळं आम्ही एसटी डेपोचे कायम आभारी असतो आणि यापुढेही आम्ही त्यांचं काम त्या पद्धतीने राहील, त्याच पद्धतीने आम्ही त्यांना सहकार्य करू। आणि या सर्व आमच्या नामदेव पवार, राजेंद्र पाटोळे, आमचे तानाजी पाटोळे असतील किंवा आमचे लावंड असतील, डेपो मॅनेजर असतील, सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो। आणि यापुढेही आमचे डबडे मामा, शहाजी गोडसे, आमचे सगळे मराठी टीम कायम ह्या डेपोच्या प्रत्येक प्रसंगा, प्रत्येक इव्हेंटला आम्ही सामील होऊ एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि यापुढेही आम्ही कायम असं कुठल्याही प्रसंगाला कार्यरत राहू एवढंच या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी। आज दिनांक 26 डिसेंबर दत्त जयंतीनिमित्त आपल्या डेपो मॅनेजरच्या नवीन डेपो मॅनेजर सय्यद मॅडम यांनी एक नवीन उपक्रम घेतलेला आहे, रक्तदान शिबिर। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं, आपल्याला तुम्हाला माहीतच असेल। अशा कार्यक्रमात रक्तदान शिबिर आयोजित करणं हा पहिलाच उपक्रम मी पाहिलेला आहे आणि त्याबद्दल मला पर्सनली मानवाच्या वतीनं, सगळ्याच्या वतीनं त्यांचं मी आभारी आहे। मित्रांनो, हे जी ब्लड बँक आहे ती साताऱ्याची अक्षय ब्लड बँक आहे आणि त्याचं सॅटेलाईट सेंटर दत्त हॉस्पिटलमध्ये आहे। कुठल्याही रुग्णाला ब्लड लागलं, गरज पडली, ज्यांनी रक्त दिलं आहे त्यांना त्या इथं आपल्या इथं ब्लड देण्याची आम्ही व्यवस्था करू आणि याचा फायदा आपल्याच लोकांना भविष्यात वर्षभरात केव्हा येऊ शकतो। त्याचबरोबर मॅडम इथं आल्यापासून या परिसराची स्वच्छता खूप चांगली ठेवलेली आहे, वृक्षारोपण केलेलं आहे आणि 40 वर्ष मी ह्या डेपोसमोर आहे। डेपो माझ्यासमोर आहे, मी डेपोच्या समोर आहे आणि हे मंदिरसुद्धा माझ्यासमोर झालं आहे। माझ्या हॉस्पिटलचं नाव दत्त हॉस्पिटल आहे, त्यामुळे मी दत्त भक्त
पहिल्यापासून आहेच आहे आणि पुढे राहणार आहे. पुढे आपल्याला जे काही करायचं आहे सभा मंडप वगैरे सगळ्या गोष्टी त्यात आपल्या सर्वांवर माझं योगदान असेल असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी बिस्मिल्ला सय्यद, वडूज आगार व्यवस्थापक. मी गेले वर्षभरापासून वडूज आगारामध्ये आगार व्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळत आहे. हे कार्यभार करत असताना नुकताच आमच्या वडूज आगाराने पुणे रिजनमध्ये स्वच्छता अभियानमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. त्या आज दत्त जयंती होती आणि त्याचबरोबर आमचं स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांक आल्यामुळे आम्ही वडूज आगाराच्या वतीनं वडूज आगारामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे. तर या रक्तदान शिबिरामध्ये आम्हाला प्रवासी त्याचबरोबर माझे कर्मचारी यांचा मोठा सहभाग मिळाला. सुमारे 100 लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे हे स्वइच्छेनं केलेल्या सगळ्यांचं वडूज आगाराच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो. आमच्या वडूज आगाराच्या वतीने आम्ही स्वच्छता अभियानाबरोबर नुकताच आम्ही कर्मचाऱ्यांचं आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही आगारामध्ये वृक्ष लागवडी केलेली आहे. स्टँडवर आम्ही नुकताच म्हणजे एक छान असं आपण म्हणजे तालुक्याचं महत्त्व सांगणारं असे वेगवेगळे आम्ही माहितीपत्रक लावलेले आहेत. त्याचप्रमाणे एसटीचा सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा जो काही प्रवास असेल तो प्रवासाचंही आम्ही भित्तीपत्रक स्टँडवर लावण्यात आलेलं आहे. प्रवाशांच्या म्हणजे सेवेसाठी सदैव महामंडळ नेहमीच अग्रेसर असतं आणि प्रवाशांनी त्याचबरोबर माझ्या कर्मचाऱ्यांनी असाच योगदानामध्ये म्हणजे सहभाग घ्यावा आणि सहकार्य करावं आणि वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी वडूज आगाराला त्याचप्रमाणे मला सहकार्य करावं ही नम्र विनंती. प्रतिनिधी लालासाहेब माने पाटीलसह डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र न्यूज, सातारा. लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज.